मग आता प्रश्न हा उभा राहतोय की जसं अनिल देशमुखांना अर्णबने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, तोच न्याय तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंना का लावला जात नाही? NIAनं ताब्यात घेतलेल्या या सगळ्या केसेसमध्ये स्पष्टपणे जर का वाजे, परमवीर आणि अनिल देशमुख यांचा सहभाग किंवा त्यांची अकाउंटेबिलिटी दिसते, तर मग करून सवरून नामानिराळा राहणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना जाब कोण विचारणार? मागच्याच आठवड्यात रिपब्लिक भारत या चॅनेलवर एक खळबळजनक मुलाखत आपण पाहिली असेल. महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यांना अनिल देशमुखांना अर्णब गोस्वामीनं त्या मुलाखतीत बोलतं केलं. नुसतं बोलतंच नाही केलं तर फार उघडं नागडं केलं. आणि आता आणखी उरली सुरली आबरू जाते की काय या भीतीनं अनिल देशमुख हे ती मुलाखत अर्ध्यातच सोडून पळाले. बघा कसे पळाले. आपकी आदत जो है ना बहुत खराब आदत है आपकी, हमेशा इंटरव्यू में आप ऐसे करते हैं। बहुत अच्छी है, जो चीज के लिए मुझे आपने बुलाया उसका मैं सिर्फ जवाब दूंगा, बाकी जवाब मुझे इंटरव्यू में नहीं देना। सुई तो वहीं पे अटकी हुई मुझे है, बुलाइए, मैं पक्का हूँ 100%। सुई तो वहीं पे अटकी हुई है। धन्यवाद धन्यवाद देशमुख जी, मेरी सुई वहां पे अटकी हुई है, भागिए मत, देश देख रहा है कि आप भाग गए। अनिल देशमुखांना अर्णबनं असा काय प्रश्न विचारला होता की देशमुख असे कावरे बावरे झाले? तर तो प्रश्न साधा सोपा होता. देशमुखांनी सारा कच्चा चिट्टा उलगडला की सुशांत सिंग राजपूत प्रकरण असो की अँटिलिया समोर ठेवलेला तो बॉम्ब, या सगळ्यांचा मास्टर माइंड हा तत्कालीन पोलीस कमिशनर परमवीर सिंग आहे. परमवीरनं त्याचा हस्तक सचिन वाझेला हाताशी धरून हे कांड घडवलं होतं वगैरे, या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. असं असताना आज वाझे आत असला तरी परमवीर बाहेर आहे. बरं, हा सचिन वाझेही आधी निलंबित होता, त्याला पुन्हा सेवेत दाखल केला कोणी, तर तत्कालीन नंबर 1 CM उद्धवजींनी. त्यांना या सचिन वाझेचं इतकं कौतुक की त्याच्याबद्दल कोणी काही बोललेलं यांना खपत नसायचं. या सचिन वाझेनं सगळी कांड केले. ज्या मित्राची स्कॉर्पिओ वापरली स्फोटकं ठेवायला, त्या मित्राचा मनसुख हिरनचा मर्डर केला. पण जेव्हा मनसुख हिरनचा मृतदेह तिकडं काळव्यातल्या रेतीबंदरमध्ये सापडला, त्यानंतर जी चर्चा सुरू झाली आणि सचिन वाझेकडे बोट दाखवलं जाऊ लागलं, तेव्हा उद्धवजी काय बोलले होते? हे होतंय, ते होतंय, याच्या कुटुंबियांची तक्रार आहे, त्याच्या कुटुंबियांची तक्रार आहे आणि आम्ही सगळं गांभीर्यानं घेतलंय, तपास सुरू आहे, आम्ही दखल घेतोय. पण असं चित्र निर्माण केलं जातंय की सचिन वाझे हा जणू काही ओसामा बिन लादेन आहे. आठवतं काय तुम्हाला हे वाक्य? नसेल आठवत तर मी तुम्हाला ते पुन्हा ऐकवतो, ऐका. हिरेन यांचा मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच, आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, डेलकर यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच. परंतु जे एक चित्र निर्माण केले जाते की जणू काही सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे, ओसामा बिन लादेनच आहे, ओसामा बिन लादेनच आहे. ऐकलत? आता तुम्ही म्हणाल अनिल देशमुखांना कोंडीत पकडणारी मुलाखत प्रसिद्ध झाली आणि परमवीर हा जर मुख्य कल्प्रिट आहे, मास्टर माइंड आहे, असा एक घोषा लावला जातोय, तेव्हा आणखी अनेक प्रश्न त्यासोबत उपस्थित होत आहेत की अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवून अंबानींना घाबरवण्याचा जो कट होता त्याचा मास्टर माइंड हा परमवीर होता असं अनिल देशमुख म्हणतायत. तेव्हा त्यांनी या कल्प्रिटला ताबडतोब अटक करून आत का टाकला नाही त्यावेळेला? दुसरा प्रश्न, अंबानींसारख्या देशातला नंबर 1 श्रीमंत उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटकं ठेवण्याच्या केसच्या तपासाची इत्थंभूत माहिती ही अंबानींना देशमुखांनी ॲज अ होम मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र द्यायला हवी होती, जी त्यांनी दिली नाही. अर्णबचा रोख असाच होता की अनिल देशमुखांना जर हे सगळं माहीत होतं तरी त्यांनी परमवीरवर कारवाई केली नाही. याचा अर्थ काय होतो? परमवीरकडे देशमुखांची सिक्रेट्स होती, तो त्यांना ब्लॅकमेल करत होता की आणखी काय करत होता? नेमकं काय चाललं होतं? खालपासून वर जायचं म्हटलं तर खालची कडी म्हणजे सचिन वाझे, त्यानंतर परमवीर सिंग, त्यानंतर अनिल देशमुख, आणि नंतर जर का कोणी वर असेल तर तो तत्कालीन CM ऑफ महाराष्ट्र अर्थात जनाब उद्धव बाळासाहेब ठाकरे होते. म्हणजे जी गोष्ट खाली सचिन वाझे करत होता, मग ते बार मालकांकडून 100 कोटींची खंडणी वसूल करून ट्रायडंट हॉटेलच्या सूटमध्ये ते नोट काउंटिंग मशीननं मोजून ते पैसे ज्याचे त्याला पोहोचवणं असो, दिशाच्या खुनाच्या ठिकाणी अगदी वेळेवर पोहोचणं, पुरावे नष्ट करणं असो, पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलणं असो, सुशांतच्या खुन्यांना मदत करणं असो, ते अगदी अँटिलिया बाहेर स्फोटकं ठेवणं, हे जसं परमवीरला माहीत होतं म्हणजे अनिल देशमुखांना माहीत असावं, आणि जर अनिल देशमुखांना माहीत होतं तर ते उद्धवजींना माहीत असावं. मग आज जे अंबानीच्या पोराच्या लग्नात, हळदीत
मेहंदीच्या कार्यक्रमाला नाचायला वगैरे जातात, त्यांना त्या मागच्या गोष्टी अजिबातच आठवत नसतील, की अरे आज आम्ही इथे नाचतोय, याच्या घराच्या बाहेर आमच्याच लोकांनी जिलेटिनच्या कांड्या भरून गाड्या उभ्या केल्या होत्या, म्हणजे ती स्कॉर्पिओ उभी केली होती. तत्कालीन गृहमंत्री आता बिल फाडतोय परमवीरवर, पण तेव्हा त्याला माहीत झालेली गोष्ट त्यांनी अंबानीसारख्या हाय प्रोफाईल इंडियन सिटीजनला सांगणं का टाळलं असावं? हाच प्रश्न आता उद्धवजींच्या बाबतीतही निर्माण होतोय, की ज्याला ओसामा बिन लादेन समजू नका असं म्हणत माठीशी घातला, त्या वाजेनच अंबानीच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या पेरल्या होत्या. आणि हे माहीत नव्हतं का उद्धवजींना? त्यांचा लाडका सचिन वाजे खाली काय काय करामती करतोय हे वर उद्धवजींपर्यंत पोहोचतच नव्हतं का? मग अनिल देशमुखांचं गृह खातं हे परमवीर आणि वाजेसारख्या लोकांना हाताशी धरून एक समांतर शासन या शहरात चालवत होतं का? उद्धवजींना फक्त फेसबुक लाईव्हमध्येच गुंतवून ठेवलं होतं, किंवा त्यांना त्याच्यातच इंटरेस्ट होता, की दिशा सालियनच्या खुनाला आत्महत्येचं रूप दिलं, सुशांतला लटकवला, काही अंगाशी येणाऱ्या गोष्टी परस्पर पोलिसांनी निपटवल्या, यावरच ते खुश होते? नेमकं काय घडलं होतं? जून 2020 ते पुढच्या 3 ते 4 महिन्यात हा जो काही 100-125 दिवसांचा कालखंड होता, ज्यात काही प्रमुख घटना घडल्यात, जसं की 60 टर्म दादरा नगर हवेलीचा खासदार राहिलेला मोहन डेलकर मरीन ड्राईव्हच्या सी ग्रीन की सी व्ह्यू हॉटेलमधल्या एका खोलीत आत्महत्या करतो. तो तिकडचा माणूस इकडे येऊन का आत्महत्या करतो? तिथून जवळच असलेल्या ट्रायडेंटमध्ये सचिन वाजेचा सूट कायमस्वरूपी एका बनावट नावावर बुक्ड असतो. या डेलकरच्या कुटुंबियांना मदत करायला संजय राऊत, उद्धव ठाकरे पुढे सरसावतात. डेलकरची बायको ठाकरेंच्या शिवसेनेच्या चिन्हावर पोटनिवडणूक लढते आणि जिंकतेही. तर या चॅप्टरचाही स्वतंत्र तपास व्हायला हवा. दिशाचा खून होतो, 8 दिवसांनी सुशांतला मारलं जातं, यात सहभागी असल्याचे आरोप ठाकरेंच्या युवराजांवर केले जात आहेत. अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं, मनसुख हिरेनचा खून आणि यातल्या बहुतांश प्रकरणांचा तपासात आयो म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर, तपास अधिकारी हा सचिन वाजेच असतो. हा तोच सचिन वाजे ज्याच्याबद्दल उद्धवजी म्हणतात की जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे. म्हणजे अंबानीपासून दिशा, सुशांत अशा सगळ्या प्रकरणातली खडानखडा माहिती ही माननीय मुख्यमंत्र्यांनाही असणार, यात वादच नाही. पण ते मात्र कोमट पाण्याचा ग्लास हातात घेऊन नामानिराळे असल्यागत फेसबुक लाईव्ह करत राहिले आणि वाजेच्या हातांनी परमवीर कांड करत राहिला. देशमुख 100 कोटींच्या वाटण्या करत बसले. यातल्या कोणीच ना अंबानीला कळवलं की तुमच्या घराबाहेरच्या गाडीतल्या बिना डिटोनेटर्सवाल्या जिलेटिन कांड्या ज्या निरुपद्रवी होत्या, त्या फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी आम्हीच साऱ्यांनी मिळून, म्हणजे वरपासून खालपर्यंत सगळे आले यात, CM, HM, CP आणि IO, आम्हीच मिळून ठेवल्या होत्या. त्यामुळे घाबरू नका. घाबरण्यासारखं काय नव्हतं त्यात. मजाक 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 मी कर दिया. अर्णब एका बाजूला मीडिया ट्रायल चालत होतं त्यावेळेला. त्याला अडकवण्यासाठी अलिबागच्या एका मराठी आर्किटेक्टच्या आत्महत्येचं जुनं प्रकरण बाहेर काढलं. कोणी काढलं? त्या केसची जुळणी, बांधणी, आखणी केली कोणी? माहिती पुरवली कोणी? संजय राऊतांचा यात काय रोल होता? अर्णबला यात गुंतवलं यावं म्हणून त्या अन्वय नाईक नावाच्या आर्किटेक्टच्या फॅमिलीला कोणी पुढं केलं? या केसमध्ये अर्णबला अटक करायला महाराष्ट्र पोलिसांच्या 27,000 जवानांपैकी कोणीही सक्षम अधिकारी जाऊ शकला असता, पण तिथेही अर्णबला फरफटत बाहेर न्यायला तोंडाला मास्क लावून सचिन वाजेच कसा काय पोचला? अगदी मालाडच्या जनकल्याण नगरमधल्या दिशाच्या घरापासून अर्णबच्या लोअर परेलच्या घरापर्यंत ज्याचं ज्युरिडिक्शन चालायचं, ज्याची हद्द होती, असा हा सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनचा चुलत भाऊच म्हणायचा की. इतका अतिरेक त्यानं केला होता. मग आता प्रश्न हा उभा राहतोय की जसं अनिल देशमुखांना अर्णबने आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय, तोच न्याय तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणजे उद्धव ठाकरेंना का लावला जात नाही? NIAनं ताब्यात घेतलेल्या या सगळ्या केसेसमध्ये स्पष्टपणे जर का वाजे, परमवीर आणि अनिल देशमुख यांचा सहभाग किंवा त्यांची अकाउंटेबिलिटी दिसते, तर मग करून सवरून नामानिराळा राहणाऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना जाब कोण विचारणार? NIAनं नुसतं परमवीरलाच मोकळं रान दिलं असं दिसत नाहीये, तर उद्धव ठाकरे सुद्धा यांच्या रडारवर यायला हवेत आता. अनिल देशमुखांना 3.5 महिने तुरुंगात डांबून त्यांची जिरवली असं वाटतंय का सरकारला? संजय राऊतांनाही 103 दिवस आर्थर रोडला धाडलं होतं, मग त्याच्यावर खुश झाले का? मग हाच न्याय इतरांना का नाहीये? अर्णब गोस्वामी जेव्हा त्याच्या चॅनलवरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अरे तुरे करायचा,
अबे उद्धव करायचा, तेव्हा सर्वसामान्य मराठी माणूस म्हणून मलाही राग यायचा त्याचा. पण त्याचा तो उन्माद वगळता तो योग्यच होता हे कालांतरानं सिद्ध झालंय. आता त्याने ज्या पद्धतीनं अनिल देशमुखांना बोलतं केलं आणि प्रश्न विचारला कि आपको ये सब पता था तो आपने अंबानी को क्यों नहीं बताया कि आपके घर के बाहर बम परमवीर ने रखा था. हाच प्रश्न अंबानीच्या घरच्या लग्नात नाचणाऱ्या ठाकरेंनाही विचारायला हवा की उद्धव जी आपको ये सब पता था तो आपने अंबानी को क्यों नहीं बताया कि आपके घर के बाहर बम परमवीर ने रखा था. एकंदरच उद्धव ठाकरेंचा या प्रकरणातला रोल जो आहे ना तो संदिग्ध आहे. त्यांचं मौनही संदिग्ध आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून ते 2.5 वर्ष अलिबाबा आणि 40 चोर नावाच्या सिनेमातल्या अलिबाबाची भूमिका निभावत होते की काय असा प्रश्न पडला आता. हाच प्रश्न अर्णब किंवा भारतातला सो कॉल्ड जागृत मीडिया ठाकरेंना कधी विचारणार. दिशा सालियन केसमध्ये हायकोर्ट आता प्रश्न विचारू लागले. त्यांनी पोलिसांना प्रश्न विचारलाय, जाब विचारलाय. आता एक एक करत तत्कालीन सीएम आणि या प्रकरणातल्या संशयिताच्या वडिलांना हायकोर्ट प्रश्न विचारणार का हेच पाहायचं आहे मला. मित्र, तुम्हाला काय वाटतं? त्या 2.5 वर्षात महाराष्ट्रात कायदे कानून धाब्यावर बसवून लादेनच्या आकांक्षी एकाधिकारशाही सुरू होती की अजून काही भलतंच? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.